जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण पुढील प्रकरणाला सुरुवात करूयात. पुढील प्रकरणामध्ये महाराजांची 5 प्रवचनं आणि काही पत्र, 16 ते 17 पत्र आहेत जी महाराजांनी साधकांना लिहिली होती. ती इथे बाबांनी आपल्या सर्वांसाठी इथे दिलेली आहेत. तर त्याचा आपण अभ्यास करूयात. तर आता पहिलं प्रवचन आपण वाचूयात. हे प्रकरण आहे 20. श्री महाराजांची 5 प्रवचनं व काही पत्रव्यवहार. श्री महाराजांची 5 प्रवचनं व काही पत्रव्यवहार. त्यातलं पहिलं प्रवचन आहे. प्रवचनाचं शीर्षक आहे तळमळ म्हणजे परमार्थाचा प्राण. तळमळ म्हणजे परमार्थाचा प्राण. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला सारखी तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयांकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. आपले कल्याण व्हावे, आपण भगवंताचे व्हावे अशी तळमळ लागावी. भगवंत कसा कृपा करील ही काळजी लागावी. काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ लागल्यावर मग अडचण नाही. तळमळ निर्माण करण्यासाठी देहाने नीतीचे आचरण आणि मनाने भगवंताचे स्मरण हवे. हे साधले की पुढला मार्ग सोपा आहे. कोणतीही परिस्थिती वाईट नाही. त्यात आपण कसे साधून घ्यावे हे पाहिले पाहिजे. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिच्यातूनच तो मार्ग असतो. तळमळ निर्माण केली की भगवंत हात देतो. खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. पुन्हा आपण वाचूया. प्रत्येक प्रवचन आपण 2दा वाचू आणि समजण्याचा प्रयत्न आपण करूयात. पहिलं प्रवचन आहे. प्रत्येक प्रवचन अगदी छोटी छोटी 5 प्रवचनं आहेत, परंतु ती इतकी सुंदर आहेत की त्यामध्ये संपूर्ण परमार्थाचा सार आलेला आहे. सार आणि विस्तार दोन्ही आलेला आहे यामध्ये. तर अशी ही 5 प्रवचनं आहेत. तर पुन्हा वाचू आपण. तळमळ म्हणजे परमार्थाचा प्राण. तळमळ म्हणजे परमार्थाचा प्राण. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला सारखी तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयांकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. आपले कल्याण व्हावे, आपण भगवंताचे व्हावे अशी तळमळ लागावी. भगवंत कसा कृपा करेल ही काळजी लागावी. काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ लागल्यावर मग अडचण नाही. तळमळ निर्माण करण्यासाठी देहाने नीतीचे आचरण आणि मनाने भगवंताचे स्मरण हवे. हे साधले की पुढला मार्ग सोपा आहे. कोणतीही परिस्थिती वाईट नाही. त्यात आपण कसे साधून घ्यावे हे पाहिले पाहिजे. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिच्यातूनच तो मार्ग असतो. तळमळ निर्माण केली की भगवंत हात देतो. तळमळ. कोणतंही काम चांगलं होण्यासाठी तळमळीची अत्यंत आवश्यकता आहे. तळमळ असल्याशिवाय आपल्या जीवनातलं आपलं नेहमीचं कामसुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही.
अशी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळेच तळमळ असेल तरच आपण भगवंताशी सुद्धा एकरूप होणं होऊ शकतो, अन्यथा होऊ शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर जितकी तळमळ जास्त तितकं चोख काम आपण संसारातलं सुद्धा, व्यवहारातलं सुद्धा करत असतो. तर त्याचमुळे तोच नियम इथं लागू पडतो, की भगवत प्राप्ती करण्यासाठी आपणाला तळमळ असणं आवश्यक आहे. आणि त्या जितकी तळमळ आहे त्या पटीमध्ये आपण भगवत प्राप्ती करू शकतो किंवा आत्मसाक्षात्कार करू शकतो किंवा संतांच्या जवळ आपण जाऊ शकतो. संतांची प्राप्ती होऊ शकते. हे आहे महत्त्वाचं. आणि त्यासाठी पण इथं महत्त्वाचं महाराजांनी सुरुवातीला सांगितलं, तळमळ तर प्रत्येक जीवाला आहेच आहे. परंतु तळमळ कुठं असायला पाहिजे हे ते स्थान चुकलेलं आहे प्रत्येकाचं. तर त्यामुळे इथे ते पहिलं दुरुस्त करणं गरजेचं आहे. ह्यासाठी खरी तळमळ ती आहे, की बाकीच्या ज्या तळमळी आहेत त्या आपणाला पूर्णतः संसारामध्ये बांधणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या काही उपयोगाच्या नाही आहेत. तर तळमळ कोणत्या ठिकाणी यावी, की मला भगवंत प्राप्त झाला पाहिजे, माझ्या जीवनाचं खरं कल्याण झालं पाहिजे, ह्यासाठी तळमळ हवी. आणि त्यासाठी आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आपणाला जी काही परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे त्यातच तो मार्ग आपणाला सापडणार आहे, हेही सांगितलेलं आहे. खूप सुंदर वाक्य इथे सांगितलेलं आहे, की कोणतीही परिस्थिती वाईट नाही, त्यात आपण कसे साधून घ्यावे हे पाहिले पाहिजे. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिच्यातूनच तो मार्ग असतो. तळमळ निर्माण केली की भगवंत हात देतो. जी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी पूरक आहे भगवत प्राप्तीसाठी. त्यामुळे ती वाईट नाही आहे, तर ती पूरक असते आणि तिच्यातनंच तो मार्ग निघत असतो. फक्त तो शोधण्याची दृष्टी पाहिजे किंवा तो शोधण्याची दृष्टी आणि इच्छा पाहिजे. तर त्यातनं तो मार्ग कसा आहे तो आपल्याला दिसू शकतो. आणि मग जी तळमळ लागते तिथे भगवंत समोरून हात देतो. तर हे आहे. तर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा पिक्चर जर कोणी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये शेवटी असं आहे, की तिथे ट्रेन सुटते आणि काजोल खाली असते आणि त्यावेळेला शाहरुख खान ट्रेनच्या डब्यातून हात देतो आणि मग ती चढते. ह्या पद्धतीने आहे. तर ती तळमळ, संसारातलीच तळमळ इथं आवश्यक आहे. तर तेवढी तळमळ असेल तर त्याने भगवंत आपल्याला हात देतोच देतो. तर हे पहिलं प्रवचन आहे. तळमळ. आणि तळमळ म्हणजे परमार्थाचा प्राण आहे. तळमळ नसेल तर काहीही तो प्राणच आहे. तळमळ हा आधार आहे. तळमळीशिवाय प्राप्ती होऊ शकतच नाही. तर हे इथे पहिलं प्रवचन आहे. आता पुढील प्रवचन आहे, निस्वार्थी प्रेम हाच परमार्थ.